प्रदूषित हवेचा थेट फटका गर्भातील बाळाच्या वाढीला बसत असल्याचं धक्कादायक वास्तव दिल्ली एम्सच्या एका संशोधनातून पुढे आलेलं आहे। प्रदूषण बाळाच्या नैसर्गिक विकासात अडथळा आणतं, त्याचे दुष्परिणाम जन्मानंतरही अनेक वर्षापर्यंत बाळावर दिसत असल्याचं पुढे आलेलं आहे। त्यामुळे आता प्रदूषण गर्भातील बाळाच्या मुळावर उठल्याचं चित्र आहे। पाहूया। हवेतील प्रदूषण गर्भातील बाळाच्याही जीवावर। प्रदूषणाची पातळी गर्भाशयातील प्लासेंटापर्यंत। एम्सच्या अहवालात धक्कादायक माहिती समोर। प्रदूषण ही मानवजातीसाठी धोक्याची घंटा ठरतेय। प्रदूषणामुळे मानवी शरीरावर अनेक परिणाम होत असल्याचं अनेक अभ्यासातून पुढे आलंय। मात्र एम्सनं केलेल्या नुकत्याच एका अभ्यासातून हादरवणारी माहिती उघड झाली आहे। या प्रदूषणापासून आता गर्भातील बाळ ही सुरक्षित नाही असं अभ्यासातून समोर आलं। EMBO मॉलिक्युलर मेडिसिन आणि नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या जर्नलमध्ये प्रकाशित या अभ्यासाच्या निष्कर्षातून आलेल्या माहितीप्रमाणे हवेतील PM2.5 आणि PM10 सारखे अतिसूक्ष्म घातक प्रदूषित कण थेट गर्भाशयातील प्लासेंटापर्यंत पोहोचत असल्याचं समोर आलंय। अतिप्रदूषित दिल्ली आणि झारखंडमधील कमी प्रदूषित देवघर येथील 994 प्रसूतींचं विश्लेषण केलं गेलं। ज्या महिला जास्त वेळ PM2.5 कणांच्या संपर्कात आल्या त्यांच्या पोटी कमी वजनाची बाळं जन्माला येण्याचा धोका सर्वाधिक असल्याचं या विश्लेषणातून दिसून आलं। PM2.5 हे हवेमध्ये तरंगणारे अतिसूक्ष्म कण आहेत, ज्यांचा व्यास 2.5 मायक्रोमीटर आणि त्यापेक्षा कमी असतो। हे कण मानवी केसांच्या जाडीपेक्षा सुमारे 30 पटीने लहान असतात। हे कण वाहनांमधून निघणारा धूर, कारखान्यांमधून बाहेर पडणारे विषारी घटक, कचरा जाळणे आणि धुळीच्या कणांमुळे हवेत मिसळतात। अत्यंत लहान आकारामुळे श्वासोच्छवासाद्वारे हे कण थेट फुफ्फुसामध्ये खोलवर जातात आणि रक्तप्रवाहातही प्रवेश करू शकतात। त्यामुळे दमा, हृदयविकार आणि श्वसनाचे गंभीर आजार होतात। आता हे कण थेट गर्भाशयापर्यंत जात असल्याचं आढळून आलंय। जागतिक आरोग्य संघटनेनुसार सुरक्षित हवेमध्ये PM2.5 ची पातळी प्रति घनमीटर 12 मायक्रोग्रॅमपेक्षा कमी असावी। मात्र प्रदूषित हवेमध्ये याची घनता कमालीची वाढलेली दिसते। गर्भवती महिलांबाबत एम्समध्ये जो अभ्यास झाला त्यातून अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे। एम्सच्या संशोधनात असं आढळून आलंय की जेव्हा गर्भवती महिला प्रदूषित हवेच्या संपर्कात येते तेव्हा हे सूक्ष्म कण शरीरात सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतात। त्यामुळे गर्भाच्या आणि प्लासेंटाच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक असलेला प्रोटीन कमी होतो। त्यानं बाळाला मिळणाऱ्या पोषण आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो। प्रदूषणाने महिलांमध्ये प्रिक्लेम्पसियाचाच म्हणजे गर्भावस्थेतील उच्च रक्तदाबाचा धोकाही वाढल्याचं दिसतंय। नवजात शिशूंचं वजन आवश्यकतेपेक्षा खूप कमी राहणं, 9 महिने पूर्ण होण्याआधीच बाळाचा जन्म होणं, गर्भात असतानाच बाळाची वाढ खुंटणं, जन्मानंतरही मुलांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर दीर्घकालीन परिणाम होणार। बाळाच्या वाढीच्या वेळेला एम्ब्रियॉनिक स्टेज जी असते तेव्हा आणि प्लासेंटा बनण्याच्या प्रक्रियेमध्ये तर ते अफेक्ट होऊ शकतं। त्यामुळे त्याचा बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो। बाळ कमी वजनाचं निघू शकतं। जर प्रेग्नंट लेडीला अस्थमा असेल तर तो बळावू शकतो, किंवा प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढणं, हे सुद्धा प्रकार ह्या प्रदूषणामुळे होऊ शकतात। हवेतील हा घटक आता सगळ्यांच्या जीवावर उठलाय। खास करून काळजी कशी घ्यावी याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात तेही बघूया। प्रेग्नंट पेशंट जी असते तिने शक्यतो ज्या वेळात प्रदूषण जास्त असतं हवेमध्ये तर त्यावेळेला शक्यतो बाहेर निघायचं नाही। म्हणजे अर्ली मॉर्निंगमध्ये आणि लेट इव्हिनिंगमध्ये व्हेकल्स म्हणजे वाहनं कमी असतात तर प्रदूषण थोडंसं लेवल कमी असते, तर त्यावेळेला जायचं असेल तर बाहेर जावं। किंवा बाहेर जाताना तुम्ही N95 मास्क, जो की पार्टिकल्स पण स्क्रीन करतो, N95 मास्क, असा मास्क बाहेर जायचंच असेल त्यावेळेला वापरावा। किंवा घरामध्ये पण आपण एअर प्युरिफायर्स वापरू शकतो। प्रदूषण ही मानवापुढील सगळ्यात मोठी समस्या। यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मात्र हे प्रयत्न अपुरे पडताना दिसतात। त्यात महानगरांपाठोपाठ छोटी शहरही प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालली आहेत। त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाहीये, हेच या निमित्तानं अधोरेखित होत आहे। विशाल करोळे, झी 24 तास, छत्रपती संभाजीनगर।